लियाचरित्र लिया क्रमांक 113 ब्राह्मणा असत्य भाषण निषेध। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ओरंगळ प्रदेशात गेले ते एका गावात राहिले। त्या गावात महादेव नायक नामवाचे ब्राह्मण राहत होते। सर्वज्ञ भिक्षा करून तळ्याकाठी भोजन करून एका मोठ्या पिंपळाखाली सावलीत अस्वस्थ होते। एक ब्राह्मण तळ्यावर संध्या स्नान करण्यासाठी आला। स्नान केले आणि घरी निघाला तेवढ्यात त्याची नजर सर्वज्ञांवर गेली आणि तो सर्वज्ञाजवळ आला, श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत केले आणि म्हणाला, जी आपला मुक्काम कोठे आहे? यावर सर्वज्ञ म्हणाले, अजून मुक्कामाचा शोध केला नाही, करायचा आहे। हे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मज गरीबाची मीठ भाकरी स्वीकारावी जी चलावे जी। सर्वज्ञांना त्यांच्या घरी जाण्याची प्रवृत्ती होती। सर्वज्ञ त्यांच्या घरी गेले। श्रीचरण धुतले, बसायला आसन घातले। त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला बोलावले आणि ती आली, सर्वज्ञांना दंडवत केला, श्रीचरणा लागली। संध्याकाळी सर्वज्ञ त्यांच्याच घरी राहिले, भोजन झाले। ब्राह्मणाने आपल्या बहिणीला सर्वज्ञाची सेवा करण्यास सांगितले। ती सर्वज्ञांची चांगल्या प्रकारे सेवा करू लागली। रात्री सर्वज्ञांची सेवा करीत ती सर्वज्ञांच्या चरणावर डोके ठेवून झोपली। ते पाहून ब्राह्मणाच्या मनामध्ये विकल्प संचरला, म्हणून सर्वज्ञांवर पाळत ठेवू लागला। ब्राह्मणाची बहीण सेवा करीत करीत सर्वज्ञाच्या चरणावर निद्रा केली। ते पाहून रागाने सर्वज्ञांवर तलवार घेऊन आला आणि सर्वज्ञांनी त्यांच्याकडे पाहिले आणि प्रेम संचरिला। मग त्याला अनुताप झाला। त्याच्या बहिणीला स्थिती संक्रमण करून दुसऱ्या गावी गेले। तो ब्राह्मण माधव भट्ट पण सर्वज्ञाबरोबर निघाले। मग त्याला शेजारच्या गांवी ठेवले आणि आपण दुसऱ्या गांवी गेले। रोज तो ब्राह्मण शिवपर्यंत येत आणि सर्वज्ञांची वाट पाहत। एक ब्राह्मण सर्वज्ञ राहिले त्या गांवी भिक्षेला जात असे। तो भिक्षा करून आला की माधव भट्ट त्याला सर्वज्ञाबद्दल विचारपूस करीत असे। एक दिवस तो ब्राह्मण आला आणि त्याला विचारले, सर्वज्ञ दिसले का? ते कसे आहे? हे ऐकून तो ब्राह्मण मनात विचार करू लागला की पुरुषाला स्त्रीचा वेध असतो, पण या पुरुषाला पुरुषाचा वेध कसा काय? आज याची परीक्षा पाहू काय होते ते। तो ब्राह्मण आला, त्याला माधव भट्टांनी विचारले, सर्वज्ञ कसे आहेत? यावर तो ब्राह्मण म्हणाला, तुम्हाला माहित नाही का? ते पुरुष सर्व दष्ट झाले, ते पुरुष वारले। हे ऐकून माधव भट्टांना फार दुःख झाले। त्यांना खरे वाटाणा म्हणू सत्य सत्य म्हणून त्रिशुद्धी विचारले। तोही म्हणाला हो, आणि माधव भट्टांनी आपला प्राण सोडला आणि जमिनीवर दंडुकरी पडले। ते पाहून तो ब्राह्मण भ्याला आणि सर्वज्ञाजवळ गेला। झालेला वृत्तांत सांगितला। ते ऐकून सर्वज्ञ म्हणाले, हा मरो ऐसा सत्य ही अर्थ सत्यन बोलिजे। मा येसने असत्य तुम्हा कैसे बोलवैले? आता कवणीये मायेचा पोटी रिगान। मग सर्वज्ञ तया करवी कुदळी पावडे आणवनी गुफा खानवनी भक्ताचा निक्षेपू केला। मग सर्वज्ञ तैथवनी बीजे केले। दणव प्रणाम जी। आपण हा संदेश धर्मशास्त्र लिया वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।